सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 60 फुटी उंच पुतळा नव्याने उभारण्याच्या कामाला वेग आलेला पाहायला मिळतो। मी सध्या राजकोट किल्ल्यावर आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल तर 3 मीटर उंचीच्या चौथऱ्याच्या काम जे आहे ते प्रगतीपथावर आहे आणि या चौथऱ्याच्या वर 60 फूट उंच ब्रांज या धातूपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो उभारण्यात येणार आहे। त्यासाठी अंदाजे 20 कोटी रुपये खर्च होणार आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या प्रत्यक्ष उभारणीला 15 फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे। 15 फेब्रुवारी ते 15 एप्रिल पर्यंत हे संपूर्ण काम जे आहे ते पूर्ण होणार आहे। त्यामुळे आपल्याला 15 एप्रिल नंतर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारलेला जो आहे तो पाहायला मिळणार आहे। दुसरीकडे जर पाहिलं असेल तर नोएडामध्ये राम सुतार यांनी प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामाला सुरुवात केलेली आहे। साधारणतः 50 ते 60% महाराजांच्या पुतळ्याचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे। त्यामुळेच या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नव्याने उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याचं काम जे आहे ते प्रगतीपथावर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 15 फेब्रुवारी पासून प्रत्यक्षात या ठिकाणी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीला सुरुवात केली जाणार आहे। त्यामुळे जर आपण पाहिलं असेल तर अवघ्या 2 महिन्यात या ठिकाणी 60 फूट उंच असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो उभारलेला पाहायला मिळणार आहे। कॅमेरा पर्सन परेशसह सदाशिव लाड, एबीपी माझा, मालवण, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।